अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर आभाराच्या ठरावावर मी बोलतोय। अध्यक्ष महोदय, अभिभाषणाचा राज्यपालांच्या राणे साहेब जयंत पाटील साहेब नव्हते, सभागृहाचे ज्येष्ठ नेते। हां, ते आल्यामुळे त्यांना स्पेशल केस केलेली आहे। मी विनंती केली, मगाशी होतो, पण मी जरा राज्यपालांच्या अभिभाषणात अभिभाषणाचा देशाच्या राज्यघटनेत उल्लेख आहे। ह्या अभिभाषणाला घटनेमध्ये देखील एक विशेष मूल्य आहे। आणि अध्यक्ष महोदय, राज्यपालांनी असं घटनेत म्हटलेलं आहे की ही बैठक का बोलावली हे सांगणं राज्यपालांनी अभिप्रेत आहे। संपूर्ण अभिभाषणाच्या या भाषणात याबद्दल केवळ एका ओळीचा उल्लेख शेवटी करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे मंत्रिमंडळाचं भाष्य। म्हणजे 3 इडियट्समध्ये एक डायलॉग असतो की बोल वो रहे है लेकिन शब्द हमारे है। म्हणजे शब्द मंत्रिमंडळाचे आहेत, मंत्रिमंडळाने हे भाषण तयार करून दिलेलं असतं। आणि मला आश्चर्याचा एक धक्का बसला की या अभिभाषणामध्ये स्वर्गीय अजितदादा यांच्याबद्दल एक चकार शब्द काढलेला नाही। किमान राष्ट्रवादीच्या जे अजितदादांच्यामुळं मंत्री झाले, किमान त्यांनी तरी मंत्रिमंडळात आग्रह धरायला पाहिजे होता की अजितदादांच्यावर 2 वाक्य घाला म्हणून, पण तो विसर किमान दादांना भावपूर्ण श्रद्धांजली राज्यपालांच्या तोंडातून आलं तर त्याला जास्त, आता मला खात्री आहे मुख्यमंत्री तर नक्कीच त्यांच्या अर्थसंकल्पात करतील, पण अभिभाषणात येणं हे सर्व राज्याच्या वतीनं होत असणारं भाषण आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशी आपल्यात मराठीत म्हण आहे। यामध्ये उक्तीत आणि कृतीत काही फरक होता कामा नये। अध्यक्ष महोदय, अभिभाषणाच्या सुरुवातीचं सगळ्या महापुरुषांची नावं घेतली। छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतलं, भगवान बिरसा मुंडांचं घेतलं, अहिल्यादेवी होळकरांचं घेतलं, पण अध्यक्ष महोदय या सरकारने भाषणात ही नावं वापरली, पण कृती काय? अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा मनकर्णिका घाट तिकडं उत्तर प्रदेशमध्ये बांधलेला आहे। अध्यक्ष महोदय, तिथल्या सत्तारूढ पक्षाच्या धोरणानं तो घाट तोडण्यात आला, मूर्त्यांचा विध्वंस करण्यात आला। मी त्या घाटावर पूर्वी एकदा जाऊन आलेलो आहे, अतिशय सुंदर आणि देखणा असा घाट, पण तिथल्या सरकारने तो घाट मोडला, त्यातल्या मूर्त्यांचा पूर्णपणाने नायनाट केला। अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या घाटाला तिथल्या सरकारने सहजासहजी असं बाजूला ढकललं। माझी सरकारला विनंती आहे की सरकारने पुन्हा जसा तो घाट होता तसाच बांधून घेतला पाहिजे आणि त्याची भरपाई त्या उत्तर प्रदेश सरकारने करायला माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे। अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा देशाला तर आहेच, पण आम्हा सगळ्यांना देखील अभिमान आहे। आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला घाट जर पाडण्याचं धाडस तिथल्या सरकारला, योगींच्या सरकारला होत असेल, तर मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेत तर हे कोणी मान्य करणार नाही। आणि म्हणून त्याचा निषेध करणं आणि त्या राज्य सरकारला पुन्हा तो घाट जसा होता तसा बांधून द्यायला लावणं हे महत्त्वाचं काम सरकार करेल अशी माझी अपेक्षा आहे। अध्यक्ष महोदय, आता भगवान बिरसा मुंडांचं नाव आपण घेतो, ठीक आहे, महापुरुषांचं नाव घेतलंच पाहिजे, पण अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात काय सुधारणा आपण केली याचा काहीतरी अभिभाषणात उल्लेख पाहिजे की आमच्या या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातल्या आदिवासींची सुधारणा झाल्या। ठीक आहे, सुधारणा होतील नव्हतील, पण अध्यक्ष महोदय, आदिवासींना जे ट्रायबल डिपार्टमेंटला फंड देतो, पैसे देतो, निधी देतो, तेही वेगळ्या योजनांच्यासाठी डायव्हर्ट करण्याचं काम अध्यक्ष महोदय सध्या चाललेलं आहे। अध्यक्ष महोदय, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सीमा प्रश्नाचा उल्लेख आहे
अध्यक्ष महोदय, राज्य सरकार कटिबद्ध असल्याची सीमा प्रश्न सोडवण्यासाठी गर्जना राज्य सरकारने दिली आहे. तिथं अध्यक्ष महोदय आपण मोठे वकील देणार आहे. गेली कित्येक वर्ष मी ऐकतोय. मी स्वतः या संदर्भातील एका समितीचा अध्यक्ष होतो. अध्यक्ष महोदय, हा वाद कितीपर्यंत चालणार आहे? दरवर्षी अभिभाषणाच्या शेवटी कुठंतरी उल्लेख करायचा आणि विषय सोडून द्यायचा. अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे स्वतः वकील आहेत. न्यायालयीन व्यवस्थेत बरीच ओळख आणि उडबस त्यांची आहे असं गेले काही वर्ष आम्ही बघतोय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यांनी काही पावलं उचलली तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देखील आपल्याला फेवरेबल लागू शकतो. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे गुड ऑफिसेस, गुड कॉन्टॅक्ट्स याचा वापर करून ही केस पटलावर आणावी आणि त्याचं हिअरिंग पूर्ण करून महाराष्ट्रातली जे सीमा बांधव आहेत त्यांना न्याय देण्यासाठी इतर अनेक कामं आहेत. आता त्यांचं लीगल स्ट्रॅटेजी मेकिंग आणि ॲक्युमेन एवढं चांगलं आहे की दोन पक्ष फुटले आमचे, त्यावेळी काय केलं, काय झालं आणि कसं झालं आणि त्याचं काय कायद्याचा केस कसा काढायचा हे माननीय मुख्यमंत्र्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळं त्याचा एवढ्या बुद्धीचा वापर जर महाराष्ट्रातल्या सीमा भागाला जर होऊ शकला, ते काय, जसं मी मगाशी सांगितलं की 3 इडियट्स मधलं वाक्य की सरकारची भाषा राज्यपाल बोलतात, तसं सरकारच्या डोळ्याकडे बघूनच वरनं हालचाल होत असेल असा माझा अंदाज आहे. माझा आक्षेप नाही, नाही तर तुम्ही उभं राहाल लगेच. पण अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की या सीमा प्रश्नाला माननीय मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतला आणि माझा भातखळकर साहेब विश्वास आहे एकदा त्यांनी विषय मनावर घेतला तर सुप्रीम कोर्टाला देखील ते सांगून ती केस लवकर लावून मेरिटनं आपल्या बाजूने निकाल कसा लावायचा हा प्रयत्न ते करू शकतात. म्हणून सभागृहात आपल्यामार्फत अध्यक्ष महोदय माझी त्यांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे गुंतवणुकीत, नेहमीच होतं. आणि अध्यक्ष महोदय, दावोसमध्ये थंड हवेच्या ठिकाणी परिषद झाली. ती काय सरकारने भरवलेली परिषद नसते, तिथे एक छोटी खाजगी कंपनी आहे, ती सगळ्या जगातल्या गुंतवणूकदारांना त्या ठिकाणी बोलवते आणि गुंतवणूक आकृष्ट करणाऱ्यांना बोलवते. तो एक छोटासा क्लब आहे असं म्हटलं तर चालेल. आणि त्यामुळं दावोस गावातील ही एक खाजगी संस्था आहे, त्याला आंतरराष्ट्रीय कायद्यात कुठलंही स्वरूप नाही आहे, पण तिथं गुंतवणूकदार येतात हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपलं सरकार माननीय अभिभाषणात राज्यपालांनी म्हटलं की 18 देशातील विविध कंपन्यांशी सरकारने 30 लाख कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत आणि त्यातून 40 लाख रोजगार निर्माण होण्यास मदत होईल. चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे, मी याचं स्वागत करतो. पण आकडेवारी जरा बघितली तर काय होईल, काय वास्तव आहे? 22 साली दावोस जागतिक परिषदेत झालेली गुंतवणूक आपल्या राज्यात होती 2.2 लाख कोटी. अपेक्षित रोजगार होते 4 लाख. 23 साली गुंतवणूक झाली 1.37 लाख कोटी, अपेक्षित रोजगार 55,000. 24 साली गुंतवणूक झाली 3,53,000 कोटी, अपेक्षित रोजगार होते 2 लाख. 25 साली सरकारने घोषणा केली की 15,72,000 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आणि आता 15 लाखापेक्षा अधिक रोजगाराची संधी निर्माण होणार. माझं काही म्हणणं नाही याच्या बाबतीत. अध्यक्ष महोदय, 30 लाख कोटीची आता गुंतवणुकीचे सामंजस्य करार आता यावेळी केलेले दिसत आहेत. आणि अध्यक्ष महोदय, त्यातून सरकार म्हणतंय 40 लाख रोजगार निर्माण होणार आता लास्ट मीटिंगला. अध्यक्ष महोदय, 22 ते 25 या 3 वर्षाचा जर विचार केला तर आतापर्यंत 23 लाख लोकांना रोजगार मिळायला पाहिजे आणि ह्या वर्षीचे 40 लाख म्हटल्यावर 53 लाख युवकांना महाराष्ट्रात रोजगार मिळेल असा आभासी चित्र हे मेघेसाहेब आहे, देशमुख साहेब आता तयार झालेलं आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.